मिनिटाचं टायमिंग लावतोय आणि जॉगिंग करतोय आपण. त्याच्यामध्ये वेट लॉसची माहिती सांगतोय. लक्षात ठेवा, तुम्हाला दिवसभरामध्ये कॅलरीज बर्न करायचे आहेत. आता जिममधून बनवतोय आपण व्हिडिओ. 6 मिनिटाचं टायमिंग लावलंय. हळूहळू आपण ते वाढवत जायचं आहे. दिवसभरामध्ये 10,000 स्टेप पूर्ण करायचे आहेत. तर एकदम करायची गरज नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जसा जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं आपण आपलं शेड्यूल बसवायचं आहे. स्क्रीनवरती मी टायमर बसवला आहे. त्या टायमिंगनुसार तुम्ही किती मिनटं जॉगिंग केलं त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. किती सेकंद वजा झाले तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्ही एवढे मिनटं जॉगिंग केलं. पहिल्यांदा करत असाल तर शिस्तीत करा. सवय असेल तर थोडं स्पीड वाढवलं तरी चालतंय. फक्त व्यायामाला कारणं सांगायच्यात. व्यायामाला सुरुवात करा. आता विषय राहतो खाण्याचा. तुम्ही जे खाताय ते जिरवलं पाहिजे आपल्याला. त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. जे खाल्लंय ते आपल्याला बाहेर पडायचं आहे. कॅलरीज ज्या आहेत घेतल्यात त्या आपल्याला बर्न करायच्या आहेत. फक्त लक्षात ठेवा, कुठलं प्रोडक्ट औषध खात बसू नका. आपल्या शरीराला गरज लागते प्रोटीन आणि फायबर. ह्या 2 गोष्टींची जास्त लागते. बाकीचं न्यूट्रिशन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, पण ते MG मध्ये लागतं. आणि आपल्या जेवणात काय होतं आहे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त होतं. जेवणामध्ये प्रोटीन कसं खायचं त्याचे पण व्हिडिओ भरपूर असतात. फायबर काय घ्यायचं त्याची व्हिडिओ असतात. हे सगळं आपल्या शेतकरी राज्यापाशी मिळतं, प्रत्येकाच्या शेतात. आता तुम्ही सगळी शेती करत असाल, शहरात राहत असाल तर तो विषय वेगळा आहे. पण प्रत्येक शहरात शेतकऱ्यांच्या पासून पिकवला जाणारा पालेभाज्या, सगळं फळं जे काय ते उपलब्ध होत असतात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं खायची गरज नाही आपल्याला. 100% रिझल्ट पाहिजे तर घरचंच खाऊया. घरचंच खाऊन व्यायाम करून वजन कमी करूया, पोट कमी करूया, हेल्दी राहूया. फक्त कारणं सांगू नका. तुम्हाला जिममध्ये या म्हटलं का नाही, तुम्ही घरच्या घरी जिथं कुठं असेल तिथं. बघा, आम्ही 2x2च्या जागेत उभं राहून आता आम्ही जॉगिंग करतोय. साधं आहे, सोपं आहे. फक्त करायला ॲक्शन घ्या. परफेक्शनच्या नादाला नंतर लागा. परफेक्शन महत्त्वाचं नाही. कुणाचा पाय बाहेर गेला, असा गेला, कुणाचा पुढं आला, कुणाचा तिरका गेला, बघू नका. सुरुवात करा फक्त. बरं, एकदम केलं की रनिंग स्पीडमध्ये करा म्हणताल नाही. हळूहळू जॉगिंग करायचं आहे. 6 मिनिटाचं फक्त टायमिंग लावलं आहे. तुम्ही किती मिनटं व्यायाम केला, जॉगिंग केला ते नक्कीच सांगा. जसा जसा वेळ मिळेल तशा पद्धतीनं तुम्हाला व्यायामाला सुरुवात करायची आहे. व्यायामाला कारणं अजिबात सांगायचं नाहीत. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. आणि तुम्ही शोधत बसताय माझं वजन कमी करायचं आहे, माझी फॅट कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे. धाव पळापळ कुठेही करू नका. पळायचं आहे तर स्वतः शरीरात फिजिकली पळा. ते बर्न होतंय. कुठेही प्रोडक्ट औषधं शोधत बसू नका. बरेच जण येतील तुम्हाला हे खा ते खा म्हणतील. हे खाल्लं तर काय नव्हतंय. आपल्या पंजोबाच्या काळात काय हीच देणार होती काय औषधं प्रोडक्ट? मग भ्यायचं काय काम आहे. आपलं अजून त्याला सांगा, तुला गहू, बाजरी, ज्वारी, शाळू ह्याच्यातलं न्यूट्रिशन गुगलला टाक, तू सांगा, त्याच्यातलं बघ. 12 महिने आपल्यात हे असणार आहेत. कुणीही बंद करायची गरज नाही. फक्त व्यायामाला सुरुवात करा. आता फायबर म्हणजे काय, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, जी काय सगळं ग्रीन सॅलड, हिरव्या पालेभाज्या कच्च्या स्वरूपात खायच्यात. नाश्ता सकाळी असू द्या, दुपारी जेवण असू द्या, इव्हिनिंगला नाश्ता असू द्या, रात्रीचं जेवण असू द्या. प्रत्येक नाश्त्या आणि जेवणामध्ये फायबरचं प्रमाण हे आलंच पाहिजे. लक्षात ठेवायचं आपल्याला. साधं सोपं गणित आहे. काल काय जे खाल्लंय, मग हेल्दी असू दे अनहेल्दी असू दे, ते सगळं बर्न करायचं आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, लय सोपं आहे. कारणं सांगायचे. व्यायामाला सुरुवात करा, 100% रिझल्ट येतोय. तुम्हाला जे काय अडचण आली तर माझा फोन नंबर दिला असतोय. अडचण असेल तरच फोन करा. बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघायला लागला की तुमच्या सगळ्या शंका निघून जातील. अशा पद्धतीनं दररोज व्हिडिओ बनवले जातात. त्या व्हिडिओमधून तुमची सगळी माहिती तुम्हाला दिलीच जाते. तुम्हाला ज्या शंका पडणार आहेत त्या सगळ्या शंका तिथं कव्हर केल्या जातात. फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे. ॲक्शन घेणं गरजेचं आहे. परफेक्शनच्या नादाला लागायची गरज नाही. तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या, त्या प्रत्येक ह्याच्यावरती व्हिडिओ आहेत. फक्त जेवणाच्या सवयी बदलायच्यात आणि व्यायामाची सवय लावायची आहे. उपाशी तर अजिबात बसू नका. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जेवढा प्रयत्न होतोय तेवढ्या हालचाली करायच्या आहेत. तुमच्या जेवढ्या चांगल्या हालचाली तेवढा चांगला रिझल्ट. तर तुम्ही कुणी किती मिनटं जॉगिंग केलं कमेंटमध्ये नक्की मला सांगायचं आहे की एवढा मिनटं तुम्ही जॉगिंग केलं म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सातत्य तुम्ही जसं जसं वाढवत जाणार, ठेवत जाणार सातत्य, तसा रिझल्ट हा 100% तुम्हाला येणार, आम्हाला येणार नाही. त्यामुळं कारणं सांगू नका. सुरुवात करा फक्त. आणि हे रिझल्ट जेवढे तुम्हाला यायला लागतील
तसं त्यातलं सातत्य खंड पडून देऊ नका, मध्येच सोडू नका. मध्येच सोडायचं नाही आपल्याला ते कंटिन्यू पुढं न्यायचे आहेत. आणि ते जसं जसं वाढत जाईल, समजा आज तुम्ही 2 मिनटं केलं असेल, ह्या 6 मिनिटाचा व्हिडिओ जरी असला, तुम्ही 2 मिनटं केलं तर उद्या अजून 2-3 दिवसानंतर 3 मिनटं होईल, परत 2-3 दिवसानंतर 4 मिनटं होईल. 1-1 मिनिट वाढवत जावा, काही अडचण येणार नाही. फक्त सातत्य पाहिजे आपल्याला. सातत्य लय महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. बाकीच्या कुठल्याही तुम्हाला अडचण येऊ देत, 100% त्याच्यावरती आपण घरचं व्यायामातून आहारातून कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला सांगत जाईन. त्याचे व्हिडिओ बनवले जातील. 100% रिझल्ट येतात. फक्त मनात शंका आणू नका. तुमच्या मनात शंका आली की तुम्हाला कोणीही मग रिझल्ट देऊ शकत नाही. तर तुमचं काय नुकसान होणार आहे? काहीच नाही. तुमचा चुकायचा पण संबंध नाही, काही चुकत नाही. फक्त ॲक्शन घ्यायची आहे आपल्याला. ॲक्शन घेतली की ॲटोमॅटिक रिझल्ट येतो. त्याच्यामुळं तुम्ही जेवढा वेळ सातत्य ठेवणार. ओके, झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं 6 मिनिटं झालेलं आहे. तर तुम्ही कुणी किती वेळ केला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. किती मिनिटं झाला ते. धन्यवाद.